त्याला भूक नाही म्हणतो. सोपा दादाने उत्तर दिले. अशी कशी भूक नाही? का? मी जाऊन त्याला बोलून आणते. असं म्हणत मुक्ताई खोपट्यात गेली. खोपट म्हणजे ज्ञानेश्वरांची एकांत जागा, जिथे ज्ञानेश्वर ध्यानस्थ व्हायचे. तिला तिकडे ज्ञानेश्वरांची जोडी दिसली. ती म्हणाली, ठीक आहे, ज्ञानदादाची जोडी तर इथेच. जरा बघूया या जोडीत काय आहे. शेणाच्या गोळ्या, माती, दगड, कोणी दुष्टाने केलं असेल हे? म्हणूनच रामदादा काठी लावून रागावून बसलाय. ए रामदादा, काठी उघड ना रे रामदादा, काठी उघड. ऐकलंच रामदादा? चिंता क्रोध मागे साऱ्या, काठी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, साई अपराध जनांचा. काठी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वरागिनी झाली वन्नी, संत सुते व्हावे पाणी. विश्वपट ब्रह्मदोरा, काठी उघडा ज्ञानेश्वरा. काठी उघडा ज्ञानेश्वरा. असं काय रे नागदादा? तूच म्हणतोस ना रे, जिथे फुलतो तिथे काटे तर लागायचेच. जिथे केवढा फुलतो तिथे साप तर डसायचेच. जरी आपली जीभ 32 दातांनी चावली तरी आपण 32 दात थोडी ना होणार आहे. मग नागदादा, जरी साऱ्या जग आगीसारखं दाग असलं तरी संतांनी पाण्यासारखं शीतल